नमस्कार मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाउजची पेपर कटिंग पाहिली। आज आपण डायरेक्टली फॅब्रिकवरती कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। तर इथे मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि फ्रंट पार्ट घेतलेला आहे। फॅब्रिक इथे ठेवलेलं आहे डबल फोल्डमध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टची जी आहे मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। आता इथे बघा, मी पूर्ण अशी सेपरेटली कटिंग केलेली नाहीये, फक्त जे आपले 4 डाट जे आहेत त्याचं स्पेसिफिक मार्किंग केलं आणि तेवढाच पार्ट कट केलेला आहे। आणि त्या जे डाट आहेत आपले त्याचा अशा पद्धतीने जिथपर्यंत कट केलेला आहे तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं। हा जो आपला मेन डाट आहे जो खालच्या बाजूचा आहे त्याला अशा पद्धतीने साधारण अर्धा ते पाऊण इंच मार्जिन घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्याची कटिंग करायची। हे पहा, आता कटिंग कशी करायची ते पाहू। तर व्यवस्थित असं अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे फॅब्रिक। खालच्या बाजूने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते पण कट करून घ्यायचं आहे। आता या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी काय झालेल्या आहे की खूप घाईत व्हिडिओ बनवल्यामुळे काही गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या, जसं की स्लीव्सची जी कटिंग आहे ती दाखवायची राहिलेली आहे आणि त्याचबरोबर बॅक पार्टची जी स्टिचिंग आहे ती देखील राहून गेलेली आहे दाखवायची। बट जो मेन पार्ट आहे फ्रंट 4 टक्सचा तो मी इथे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण बरेचसे व्हिडिओ माझे चुकून इथे डिलीट झालेले आहेत। अशा पद्धतीने जसं मी मार्किंग केलं आहे त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेली आहे। आणि इथे लक्षात घ्या, इथे असे छोटेसे कट्स करायचे जेणेकरून आपल्याला जे डाटचं मार्किंग आहे तिथे व्यवस्थित डाट घेता येतो, किंवा टक्स आपण म्हणतो तो टक्स जो आहे आपला दोन्ही बाजूचा सारखा येतो। कटिंग झालेली आहे, दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आणि ही जी मार्किंग आहे ती दुसऱ्या पार्टवरती पण अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं व्यवस्थित आणि मार्किंग जी आहे ती डार्क करून घ्यायची। त्यामुळे काय होतं की जे डाट आहेत ते व्यवस्थित दिसून येणार आपले। त्यानंतर खाली मेन फॅब्रिक घेतलेलं आहे मी आणि त्यावरती अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी ठेवून घेतलेलं आहे अस्तरचं फॅब्रिक। पिनने सिक्युअर करून घ्यायचा आणि त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने पहिल्यांदा जो गळ्याचा भाग आहे तो मी स्टिच करून घेणार आहे। इथे गळ्याचा भाग जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा। साधारण 2 सूत म्हणजे जो इंच टेप असतो त्यातले 2 सूत एवढं अंतर ठेवून आपल्याला नेक पार्ट स्टिच करायचा। त्यानंतर आर्महोल पार्ट जो आहे तो देखील आपण पहिल्यांदा स्टिच करून घेणार आहोत। म्हणजे असं की इथे आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये अस्तर जे आहे ते पहिल्यांदा जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित। सर्व बाजूंनी अस्तर जॉईन केल्यानंतर हे जे डाट आहेत ते आपले व्यवस्थित दिसतात ते डार्क करून घ्यायचे। आता डार्टचा जो आपण कट केलेला पार्ट आहे तो घ्यायचा आहे। आता इथे जे आहे मी मेन फॅब्रिक कट केलेलं नाही आहे, ते व्यवस्थित पकडून शिवता यावं याकरता तुम्ही कट केलं तरीही चालणार आहे, किंवा तुम्ही जस्ट मार्क केलं आणि तिथे अशा पद्धतीने जसं कटोरीमध्ये आपण टक्स घेतो तसा घेतला तरी चालतो। पण माझं असं म्हणणं आहे की कट केलं तर जास्त बेटर राहतं, फिनिशिंग छान येते। तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं व्यवस्थित आणि दोन्ही पार्ट असे व्यवस्थित पकडून घ्यायचे आणि व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। हे पहा, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं। तर हे दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे। इथे डबल स्टिच घ्यायची आहे व्यवस्थित। त्यानंतर पहा की हा जो पार्ट आहे असा दिसतो। परत एकदा आपण इथे स्टिच करून घेणार आहोत जेणेकरून ही जी शिलाई आहे ती परफेक्ट होऊन जाते आपली। त्यानंतर जो हुकलूक पट्टी आहे आपली त्या साईडचा जो डाट आहे तो घेणार आहोत। जसं मी सांगितलं होतं की हा डाट पूर्ण दोन्ही बाजूंनी मिळून अर्धा इंचाचाच असा हा डाट असतो। त्यानंतर दुसरी बाजू, ही जी आहे आपली फिटिंगची जी बाजू असते त्या साईडचा आपला हा डाट आहे, तर तो देखील आपल्याला इथे व्यवस्थित 2 वेळा स्टिच करून घ्यायचा आहे। आर्महोल साईडचा जो डाट आहे तो देखील आपण इथे करून घेतलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता की आपण एक्स्ट्रा आर्महोल जो आहे तो ड्रॉ करून घेतला होता। स्लीव्ज मी इथे अशा पद्धतीने रेडी करून घेतलेली आहे। खालच्या बाजूने लेस लावली आणि पफ स्लीव्ज आपण इथे क्रिएट केलेली आहे किंवा तयार केलेली आहे। फ्रंट आणि बॅक पार्टचे जे आर्महोल आहेत मी व्यवस्थित इथे जॉईन करून घेतले, शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे क्रॉस पट्टी लावून गळा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित। हुकलूक पट्टी देखील मी इथे तयार करून घेतली आणि त्यानंतर आता पहा आपल्याला काय करायचं आहे, जी आपलं हे पहा हुकलूक पट्टी जी आहे ती मी व्यवस्थित जॉईन करून घेतली। खालच्या बाजूने जो खालच्या बाजूने हातशिलाईसाठीची जी पट्टी आहे ती देखील मी इथे जॉईन करून घेतली। त्यानंतर हे पहा मी नॉर्मल फिटिंग करून दाखवलेली आहे ब्लाउजला की कशी फिनिशिंग येते व्यवस्थित।
त्यानंतर स्लीव्ज देखील अटॅच करून घ्यायची आहे आपल्याला। आता स्लीव्ज अटॅच करताना इथे पहा अशा पद्धतीने ही स्लीव्ज जी आहे आपल्याला लावायची आहे। ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे। मी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला देखील लेस लावली, लटकन लावलेले आहेत, नॉट लावून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। जरी व्हिडिओ शॉर्ट झालेला असला तरी मी थेरोटिकल पार्टमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला सर्व व्यवस्थित देणार आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। सुंदर असा ब्लाऊज जो आहे घातल्यावरती खूप छान दिसतो, तुम्ही नक्की ट्राय करा। काही पिक्स जे आहेत मी शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर।